रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 81 ते 101 स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा मनोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक मनोनी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच ना घडे हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकलाय मनोनिया आता एची विशी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली तै नित्य याग सहिते सृजिली भूते समस्ते परिनेनतीची ती यज्ञाते सूक्ष्म मनोनी ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथ आम्हा तव मने तो कमळ जन्मा भूतां प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम तुम्ही व्रत नियमू न करावे शरीराते न पीडावे दुरी केही न वचावे तीर्थासी गा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झनी करा देवतारांतरा न भजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे अहे तुके चित्ते अनुष्ठापा याते पतिव्रता पतिते जिया परी तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा जे येणे करुणी समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा इस्पिता अथार्थे देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू महाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसींचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणिये तुम ते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतींचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी अर्थ अरे बाबा स्वधर्म जो आहे तोच नित्य यज्ञ जाण त्या स्वधर्माचे आचरण केले असता पाप तेथे प्रवेश करत नाही स्वधर्माचा त्याग केला तर वाईट कर्म करण्याची इच्छा निर्माण होते आणि वाईट कर्म केले की माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो म्हणून स्वधर्माचे आचरण करणे म्हणजे नित्य यज्ञ याजन करण्यासारखे आहे जो असे स्वधर्माचे आचरण करतो त्याला काही सुद्धा बंधन होत नाही माणूस आपल्या नित्य यज्ञाला चुकला म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन होऊन पापकर्माने बांधला गेला पार्था याविषयीची मी तुला एक कथा सांगतो ती अशी की ब्रह्मदेवाने उत्पत्ती स्थिती लय असा सृष्टीचा आकार निर्माण केला त्यावेळी प्राणी आणि नित्य आचरणाचे धर्म ही दोन्ही त्यांनी बरोबर उत्पन्न केली परंतु लोक या यज्ञाला जाणत नव्हते कारण स्वधर्मरूप यज्ञाचे स्वरूप सूक्ष्म आहे त्यावेळी प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा आम्ही या लोकात कशाचा आश्रय घ्यावा ते आम्हाला सांगावे त्यावेळी कमळापासून ज्याची उत्पत्ती झाली असा तो ब्रह्मदेव लोकांना म्हणाला तुम्हाला वर्णानुसार असा स्वधर्म सांगितला आहे त्याचे आचरण करावे म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतील याशिवाय तुम्हाला व्रत नियम करण्याची काही आवश्यकता नाही अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही तसेच तीर्थयात्रेस लांब जाण्याची जरुरी नाही योगाधिक साधने करू नका सकाम उपासना करू नका तसेच मंत्र तंत्राधिक अनुष्ठाने करू नका स्वधर्म सोडून इतर देवतांना भजावयाचे कारण नाही सर्वदा असे काही करू नका तुम्ही सहजपणे प्राप्त झालेल्या स्वधर्माचरण रूप यज्ञाचे आचरण करावे
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम बुद्धीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा. अशा प्रकारे तुम्हाला हाच एक स्वधर्मरूप यज्ञ आचरण्यास योग्य आहे, असे सत्य लोक अधिपती ब्रह्मदेव म्हणाले. जर तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल. प्रजाजन हो, मग हा स्वधर्म तुम्हाला कधीही सोडणार नाही. या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल आणि मग ते तुम्हाला इच्छित भोग देतील. या स्वधर्मरूपी पूजेने सर्व देवतागणांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम निश्चितपूर्वक चालवतील. तुम्ही स्वधर्माद्वारा देवांची भक्ती कराल तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील. असे एकमेकांवर जेव्हा प्रेम जळेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होईल. तुम्हीच आज्ञा करणारे व्हाल. तुम्ही महासिद्धीला काही मागून घेण्याऐवजी महासिद्धीच तुम्हाला हवे ते मागतील. वसंत ऋतूच्या द्वारात ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फळपुष्प भाराच्या लावण्याचे सदैव वास करीत असते, त्याप्रमाणे सर्व सुखांसहित मूर्तिमंत भाग्यच तुमचा शोध करीत करीत तुमच्या पाठीमागे येईल. रामकृष्ण हरी.